अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार मित्रांनो, आपण आज अशा एका विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सर्वांच्या आयुष्याशी निगडित आहे. तो विषय म्हणजे चिंता. आपण दिवसभरात काय विचार करतो बरं? तर ते विचार असतात आपले की उद्या काय होईल, मुलांचे काय होईल, नोकरी मिळेल का, नोकरी टिकेल का. या काळजीपोटी आपण आपला आजचा आनंद हरवून बसत असतो, बरोबर ना? समर्थ रामदास काय म्हणतात माहितीये? चिंता करीतो विश्वाची परी नाही ओळख आपली. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की चिंता केल्यानं तुमचं चालू काम कसं बिघडतं. त्याचबरोबर श्री गुरुचरित्रातून आपण यावर काय उपाय शोधू शकतो किंवा काय करू शकतो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. चिंता ही चितेसारखी असते असं म्हटलं जातं. चिता ही मेलेल्याला जाळत असते, पण चिंता माणसाला हळूहळू पोखरत जाते. जेव्हा आपण एखाद्या संकटाची चिंता करतो तेव्हा आपला मेंदू हा स्ट्रेस मोडमध्ये जायला लागतो. त्यामुळे काय होतं बरं, तर आपली निर्णय घेण्याची क्षमता ही हळूहळू संपत जाते. घाबरलेला माणूस कधीच योग्य निर्णय घेऊ शकत नाही. कामात चुका होत जातात त्याच्याकडून. समजा तुम्ही जेवण बनवत आहात किंवा ऑफिसचं काहीतरी काम करत आहात, मनात विचार दुसऱ्याच गोष्टीचा चाललेला आहे, तर काय होईल बरं? भाजीत मीठच जास्त पडणार किंवा कामात चुका होत जाणार. आजचे 90% आजार हे मानसिक तणावामुळे होत आहेत मित्रांनो. चिंता केल्यानं समस्या सुटत नाही, उलट ही सोडवण्याची तुमची ताकद ही कमी होत जात असते. आपण श्री गुरुचरित्र वाचतो, त्यात अनेक कथा आहेत जिथे भक्त संकटात सापडतो, पण श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी नेहमी एकच संदेश दिला: अनन्य भक्ती आणि विश्वास. जेव्हा नामधारक व्याकुळ होऊन श्री सिद्धांना भेटला तेव्हा सिद्धांनी त्याला घाबरून न जाण्यास सांगितलं. गुरुचरित्रात अनेक ठिकाणी वर्णन आहे की जेव्हा माणूस स्वतःचे प्रयत्न थकवून गुरूंच्या चरणी शरण जातो तेव्हा अशक्य सुद्धा गोष्टी शक्य होत जातात. जर तुम्ही तुमची चिंता गुरूंच्या चरणी अर्पण केली तर तुमचं मन रिकामं होतं आणि रिकाम्या मनातच नवीन काहीतरी कल्पना या सुचत जात असतात. काय होईल याच्यापेक्षा काय करू शकतो याच्यावर लक्ष द्या. एक गोष्ट लक्षात घ्या, जग हे 2 विभागात विभागलेलं आहे. पहिलं म्हणजे तुमच्या नियंत्रणात असलेल्या गोष्टी. तर त्या कोणत्या बरं? तर तो आहे तुमचा अभ्यास, तुमचे कष्ट, तुमची वागणूक. आणि दुसरी म्हणजे तुमच्या नियंत्रणाबाहेरच्या गोष्टी. त्या कोणत्या बरं? लोकांचे विचार, भविष्य आणि नैसर्गिक आपत्ती. आपण चूक करतो, पण दुसऱ्या भागाची चिंता जास्त करतो. जे काही आपल्या हातातच नाही, उद्या पाऊस पडेल का ही चिंता करण्यापेक्षा आज छत्री सोबत ठेवणे ही कृती महत्वाची आहे ना. जर तुम्ही फक्त कृतीवर लक्ष केंद्रित केलं तर चिंता करायला वेळच नाही उरणार ना. व्हिडिओच्या या शेवटच्या टप्प्यात मी तुम्हाला 3 साधे उपाय सांगते. 5 मिनिटांचा विचार. तुम्हाला ज्या गोष्टींची भीती वाटते त्याचा विचार फक्त 5 मिनिटं करा. सर्वात वाईट काय होऊ शकतं हे मान्य करा. एकदा भीती मान्य केली की तिची ताकद कमी होत जाते. दुसरं म्हणजे नामस्मरण किंवा ध्यान. दिवसातून किमान 15 मिनिटं तरी शांत बसा किंवा तुम्हाला आवडणाऱ्या मंत्राचा जप करा. त्यामुळे तुमची मनाची एकाग्रता ही वाढत जाते. आणि तिसरं म्हणजे आज मध्ये जगा. उद्याचा विचार करण्यापेक्षा पुढच्या 1 तासात मी माझं काम सर्वोत्तम कसं करेन याचा विचार करा. मित्रांनो, आयुष्य फार सुंदर आहे. ते काळजीत घालवण्यासाठी नाहीये, तर आनंदाने जगण्यासाठी आहे. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही केवळ ओळ नाही, तर ही एक मोठी शक्ती आहे. हा विश्वास आहे. आणि आजपासून चिंता करणं सोडून द्या. तुम्हाला हा विषय कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. जर तुम्हालाही श्री गुरुचरित्रावर आधारित अजून काही व्हिडिओ हवे असतील किंवा बघायला आवडत असेल तर मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि आपल्या प्रियजनांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा.